अनिरुद्ध कोण अनिरुद्ध? अनिरुद्ध मी नव्हतोच कधी. अनिरुद्ध तुम्ही आता बघितलं, आताच गेली नमिता, ती अनिरुद्ध होती. ती अनिरुद्ध जगत होती. त्या अनिरुद्ध मधले जे जितके शेड्स होते ते नमितानी कुठून शोधून काढले मला माहिती नाही. आज एक सर्कल कंप्लीट झालं आणि खूप इंटरेस्टिंगली ही सिरियल आहे ना, ही इपिक किंवा ही एक लँडमार्क सिरियल का आहे, कारण ना खूपशा गोष्टी पहिल्यांदा घडल्या टेलिव्हिजनवर या सिरियलच्या माध्यमात. आणि आजचा जो सीन केला ना तो आम्ही पहिला एपिसोड जो केला होता 5 वर्षापूर्वी, त्याचा एक कम्प्लीट सर्कल होता. आणि खरंच ते सर्कल कंप्लीट करणं खूप कठीण असतं. या सिरियलमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख अरुंधतीला इतका डॉमिनेट करतो की तो तिच्याशी बोलत, ती इतकी घाबरलेली दाखवली की ती अनिरुद्ध जेव्हा बोलतो तेव्हा ती मागे 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 जाते आणि कधी तिचा पाय त्या उंबरट्याच्या बाहेर जातो तिला कळत नाही. आणि हा इतक्या रागात तो दार लावून घेतो आणि तो एक माज होता त्याचा. आता तो प्रवास करत 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 अरुंधतीचा एक प्रवास सुरू झाला आणि तो आज येऊन कंप्लीट झाला, जिथे तिच्याकडे तो कॉन्फिडन्स आला, एक स्त्री म्हणून तो कॉन्फिडन्स आला. आणि ही सिरियल प्रत्येक स्त्रीसाठी कुठेतरी इन्स्पायरिंग अशी सिरियल झालेली आहे. आणि नशिबाने ही सिरियल हॉटस्टारवर पण आहे, म्हणजे कालांतराने ते परत परत बघितले जातील, कारण ती आहे अवेलेबल. बऱ्याचशा पूर्वीच्या काळी असं व्हायचं नाही, एकदा ती गेली तर ती परत लोकांना बघायला नाही मिळायचं. सो मी खूप नशिबान आहे की आय वॉज पार्ट ऑफ दिस वंडरफुल टीम.